त्यानंतर संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो अमित आणि स्ट्राईकवर असेल तो ओमकार. अमितचा पहिला चेंडू ओमकारसाठी आणि हा लेग साईडला फटका मारलेला आहे आणि चेंडू जातोय पंच डी धावे ना. दोन धावा. एकच धाव आहे. त्यानंतर अमितचा पुढचा चेंडू आणि हा ऑफ साइडला फटका मारलाय. चेंडू जातोय धन 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 करत सीमारेषे पार येतोय चौकार. धावा मिळतील 4. दोन चेंडू 5 धावा. त्यानंतरचा पुढचा चेंडू आणि हा जोरदार फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. हॅलो 3 धावा. 3 चेंडू 11 धावा. खूपच अफलातून इथे फलंदाजी ओमकार करीत आहे. पॉवर प्लेचं निर्णायक षटक अमित घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कावर अमित. स्ट्राईकवर ओमकार. एक धाव. पुढील चेंडू ओमकार साठी अमित घेऊन येतोय आणि हा फटका मारला. एक क्षेत्ररक्षक खाली आणि हा झेल बाद होतोय ओमकार. बारा धावांची आपल्या संघाला मदत करून आता तो तंबूच्या आश्रयाला जात आहे. ओमकारची जागा भरण्यासाठी आता मयूर सज्ज झालेला आहे. 5 चेंडू 12 धावा. धावपालकावर सज्ज झालेला आहे. आचरवाडी संघाचा श्री गणेशा तर झालेला आहे येथे. अजूनही पहिल्या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे. अमित मात्र पहिले षटक पॉवर प्लेचं निर्णायक षटक घेऊन आलेला आहे. स्ट्राईकवर मयूर तर नॉन स्ट्राईकवर सचिन सज्ज झालेला आहे. तर गोलंदाज मार्कावर अमित. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्ट्राईकवर मयूर. आता मात्र बॉलरनं कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर मयूर. सुंदर असा फटका मारायचा क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धावासाठी. सात चेंडू 13 धावा धावपलकावर सज्ज झालेल्या आहेत. आतापर्यंत पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये
13 धावा खर्च करून एक विकेट आपल्या नावावर केलेली आहे अमितने. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन आला आहे ते दशरथ. तर स्ट्राईकवर मयूर तर नॉन स्ट्राईकवर सचिन. कोण आहे? तर अजयच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं निर्णायक षटक घेऊन अजय तर सज्ज झालेला आहे. तर स्ट्राईकवर मयूर तर नॉन स्ट्राईकवर सचिन. आतापर्यंत चांगली खेळपट्टी झालेली आहे. 13 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. एका विकेटचे पतन इथे झालेले आहे. चला मित्रांनो जरा स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कावर अजय. स्ट्राईकवर मयूर. हा आपलातून चेंडू मारलेला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात एक धाव पूर्ण करून धावफलकावर सज्ज झाले आहेत 14 धावा. शांत क्रिकेट आपण इथे पाहू शकतो. कोणत्याही प्रकारचा विक्रम नाही, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कावर अजय तर स्ट्राईकवर सचिन. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कावर अजय तर स्ट्राईकवर सचिन. पुन्हा एकदा कट मारलेला क्षेत्ररक्षक खाली एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावानंतर धाव फलक सजलेला आहे. 16. अजूनही कोणत्या प्रकारचा मोठा फटका आपण सचिनच्या बॅटमधून पाहिलेला नाही. पुन्हा एकदा अजय. कडक उन्हामध्ये सर्वच खेळाडू खेळत आहेत. क्रिकेटचे वेडे. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत 2 सर हात करताना हा अतिरिक्त धाव. 17 धावफलकावर धावा सज्ज झालेल्या आहेत आतापर्यंत. दुसरे षटक अजय घेऊन आलेला आहे. 3 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कावर अजय तर स्ट्राईकवर सचिन. पुन्हा एकदा कट मारलेला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केलेली आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. तर 18 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. कुठेतरी शांत क्रिकेट आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा अजय तर स्ट्राईकवर मयूर. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात. पंच 1 बाउन्स. पुन्हा एकदा अजय गोलंदाज मार्गावर सज्ज तर स्ट्राईकवर मयूर. हा एक कपलातून चेंडू मारण्याचा क्षेत्ररक्षक आहे.
तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावाने धावफलक सज्ज झालेला आहे 20 या धावफलकावर. 5 चेंडू 20 धावा. दुसरं षटक अजय घेऊन आलेला आहे. या षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईकवर असेल. सचिन आपलातून चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि हा मात्र मोठा झटका राजमुद्रा आचरोड या संघाला. आणि चांगले क्षेत्ररक्षक इथे पाहू शकतो आपण. चांगला झेल शरद यांच्याकडून. तर डगावच्या दिशेने सचिन येताना पाहतो. तर सचिनची जागा भरण्यासाठी तुषार आलेला आहे. बारा चेंडू 20 धावा धावफलकावर सज्ज झालेला आहे. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो दशरथ. तर स्ट्राईकवर तुषार तर नॉन स्ट्राईकवर मयूर. दुसऱ्या षटकात अंतिम चेंडूवर मोठा झटका. सॉरी भरत स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकवर मयूर. हा मात्र मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तोपर्यंत पूर्ण केलेली आहे. एका धावाने धावफलक सज्ज झालेला आहे ते 21च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाजा मार्गावर दशरथ. तर स्ट्राईकवर मयूर. डॉट बॉल ची सांगता. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या षटकात झालेला आहे. हा आपलातून चेंडू मारलेला क्षेत्ररक्षक खाली आहे आणि चांगला झेल येते मयूरच्या हातामध्ये. तर दगावच्या दिशेने परतताना आपण पाहू शकतो मयूरला निराशा आहे तोंडावर. कुठेतरी चांगला फटका मारण्याचा गरज होता. तो फटका मिस झाला आणि चांगलं क्षेत्ररक्षक चांगला झेल आपण पाहू शकतो. तर मयूरची जागा भरण्यासाठी आता संदीप मैदानात उतरलेला आहे. स्ट्राईकवर भरत. हा आपलातून चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहू शकतो. हा येतोय भरतच्या बॅट मधून दणदणीत षटकार 7 धावांसाठी. तर या षटकाराने धावफलक सजलेला आहे 27 या धावांवरती. खूपच वेळानंतर हा षटकार आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कावर दशरथ आणि पुन्हा एकदा तोच फटका. मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. कोणतेही धाव नाही. कमबॅक केलेला आहे बॉलरने इथे. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. हा देखील आपलातून चेंडू मारलेला आहे. हा गगनचुंबी शॉट हा येतोय भरतच्या बॅटमधून दणदणीत 7 धावांसाठी षटकार. तर या षटकाराने 33 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत.
चांगले 2 षटकार आपण भरतच्या बॅटमधून पाहिले. चांगली आपलातून बॅटिंग भरतने आतापर्यंत केलेली आहे. तर वैयक्तिक पहिला तर संघासाठी अंतिम षटक घेऊन आला आहे तो शरद. कुठेतरी राजमुद्रा या संघाने कुठेतरी कमबॅक केलेला आहे, कारण शांत क्रिकेट कुठेतरी चाललं होतं, त्यात भरतने उसळी मारून संघाची धावसंख्या पुढे ढकललेली आहे. शरद तर नाही तर स्ट्राईकवर, सचिन तर नॉन स्ट्राईकवर. ज्याच्या बॅटमधून आलेले 2 षटकार तो भरत. संदीप ते मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 धाव डीच्या स्वरूपात. 34 धावा धावपालकावर सज्ज झालेले आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण छत्रपती 11 या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्ट्राईकवर संदीप. हा मात्र चेंडू मारला. क्षेत्ररक्षक खाली आहे. क्षेत्ररक्षक आणि या क्षेत्ररक्षकाला वेट करून चौकात 4 धावांसाठी दणदणीत चौकार. ते कुठेतरी 2 धावा होत्या, तिथे मात्र 2 धावाचा 4 धावामध्ये सांगतात 4 धावा झालेल्या आहे आणि धावफलक 4 धावाने पुढे ढकलत 38 या धावावर सज्ज झालेला आहे. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. अशी चांगल्या प्रकारे कुठेतरी फलंदाजी संदीपला करणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा आपला हातून चेंडू मारलेला. काय षटकार, गगनचुंबी षटकार हा येतोय संदीपच्या बॅटमधून. खणखणीत षटकार. गुडघाटेक तमाशा देख हा येतोय 7 धावांसाठी खणखणीत षटकार. काय आपलातून चेंडू ज्या स्पीडने बॉल आला त्या स्पीडने बॅटच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर संदीपच्या बॅटमधून खणखणीत षटकार इथे मात्र आपण पाहू शकतो. 44 या षटकाराने 44 धावा धावपलकावर सज्ज झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूची खेळी बाकी आहे मैदानात. VIP रायडर मापे वर्सेस साई श्रद्धा 11 घनसोली. दोन्ही संघाचे कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी हजर राहावे. तर जाऊया मॅचमध्ये. ते मात्र संदीपच्या बॅटमधून मागल्या चेंडूला खणखणीत षटकार आला होता. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर शरद. हा देखील उचललेला क्षेत्ररक्षक खाली. क्षेत्ररक्षक आणि हा देखील 6 धावांसाठी षटकार. लगातार 2 षटकारचा विक्रम इथे संदीपच्या बॅटमधून आपण पाहू शकतो. काय आपलातून चेंडू बॅटच्या मधोमध आला तसा सीमारेषेच्या बाहेर गेला 6 धावांसाठी आणि आज 6 धावांनी धावफलक सज्ज झालेला आहे ते 50 या धावावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क सज्जावर. हा देखील आपलातून चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे आणि उत्कृष्ट चांगला झेल
आपण म्हणला जातो. इथे मात्र बॉलरने कमबॅक केलेला आहे. त्याला मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते. आता मात्र बॉलरने कमबॅक केलेला आहे शरदने. तर संदीप डगावच्या दिशेने परतताना पुन्हा एकदा गोलंदाज मार्क सज्ज. तर स्ट्राईकवर भरत, तर नॉन स्ट्राईकवर तुषार. हा देखील खोदून काढलेला चेंडू आहे. एक तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण आहे. आणि अतिरिक्त धाव घोषित क्षेत्रामध्ये 3 धावा. पाणी पंचांना पाणी. चार षटकाचा खेळ समाप्त इथे झालेला आहे. आणि धाव पालकावर धावा 53. तर 54 धावांना विन छत्रपती 11 या संघाला. गणेश शिंदे सरांनी कमिटीशी लवकरात लवकर संपर्क साधावा. चोवीस चेंडू 54 धावा. लाईनअप करून ही तर क्रिकेटची सर ओळख आहे, शिस्त. राजमुद्रा 11 लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षक सजवून घ्यावे. तर छत्रपती 11 आपले ध्वज फलंदाज मैदानात पाठवावे. सलामीचे फलंदाज चोवीस चेंडू 54 धावाचे आव्हान छत्रपती 11 या संघासमोर आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहे, दोन्ही संघाकडे ताकद आहे. तर आपण वेळच पाहू शकतो कोणता संघ जिंकेल. चांगली खेळपट्टी आतापर्यंत आपण पाहिली. सकाळच्या सत्रापासून उन्हाच्या तडाख्यात देखील चांगले खेळाडू खेळ खेळत आहेत. चांगले क्रिकेट आपण पाहिले आजच्या सत्रामध्ये. हाय व्होल्टेज मॅच. स्ट्राईकवर गौरव तर नॉन स्ट्राईकवर शरद. तच गोलंदाज मार्गावर मयूर. पॉवर प्लेचं निर्णायक षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो मयूर. तर स्ट्राईकवर छत्रपती 11 संघाचे सलामीचे फलंदाज गौरव आणि शरद. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हातामध्ये सोपवलेलं आहे मयूरच्या. राजमुद्रा
पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर मयूर. पंच आमच्यापर्यंत 2 हात स्वर करून पहिला चेंडू अतिरिक्त धाव श्री गणेशा झालेला आहे. छत्रपती रेल्वे संघाची 1 धाव धावफलकावर सज्ज झालेली आहे. आजच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी पंचांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे. पंचांचे देखील आभारी आहे. कोसळतं ऊन पाहता अशा उन्हात देखील पंचांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे आजच्या सकाळच्या सत्रापासून. त्याचप्रमाणे आमचे यूट्यूब. पुन्हा एकदा मयूरचा बॉल. हा देखील पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज मयूर. हा आपला हातून कॅच. वा 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 वा. पहिल्या चेंडूवरच चमत्कार मयूरच्या हाताने आणि काय झेल घेतलेला आहे अक्षयने. चांगला झेल. जॉन्टी रॉडची आठवण करून देणारा हा कॅच होता. चांगला झेल आपण पाहू शकतो. पहिल्या 2 धावा या अतिरिक्त धावा त्यानंतर हा चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो राजमुद्रा 11 या संघाचे. 1 चेंडू 2 धावा. तर गौरव डगावच्या दिशेने परतताना आपण पाहू शकतो. चांगले येते क्षेत्ररक्षण आपण आचरवाड या संघ आपण पाहू शकतो. तर गौरव मात्र डगावच्या दिशेने परतताना आपण पाहू शकतो. तर गौरवची जागा भरण्यासाठी आता सिद्धेश आलेला आहे. एक चेंडू 2 धावा. तर एका विकेटचे पतन इथे झालेले आहे छत्रपती 11 या संघाचे. शांत क्रिकेट आपण पाहू शकतो. दुपारच्या सत्रामध्ये ऊन आहे. क्रिकेटचे वेळे म्हटले तर ऊन असो पाऊस असो थंडी असो क्रिकेट खेळण्यासाठी कुठे पण जाऊ शकतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर मयूर. स्ट्राईकवर सिद्धेश. हा देखील आपलातून चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षणाला बेट करून जात आहे. बॉल लाईनच्या बाहेर. हा येतो सिद्धेशच्या बॅटमधून खणखणीत चौकार. हा आपलातून चेंडू बॅटमध्ये घेऊन पहिल्या अकाउंट ओपन केलेलं आहे. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. 2 चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मयूर. तर स्ट्राईकवर सिद्धेश. हा चांगली फिल्डिंग येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. 3 चेंडू 6 धावा धावफलकावर सज्ज झालेले आहेत. दोन्ही संघाकडे ताकद आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर मयूर. आपलातून चेंडू मारलेला सिद्धेशने. क्षेत्ररक्षक आणि चांगले क्षेत्ररक्षण इथे आपण पाहू शकतो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून 2 धावा. पंच धावा किती? 2 धावा.
4 चेंडू 8 धावा धावफलकावर सज्ज झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर मयूर, तर स्ट्राईकवर सिद्धेश. हा देखील चांगला फटका होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केलेला आहे. आणि 5 चेंडू 9 धावा धावफलकावर सज्ज झालेले आहे. पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. तर स्ट्राईकवर आता मात्र शरद आलेला आहे. व्हीपी रायडर महापे वर्सेस साई श्रद्धा 11 घनसोली. दोन्ही संघाचे कर्णधाराने लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी हजर राहावे. कृपया, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. तर हा सामना 3 ओव्हरचा खेळवण्यात येईल. तर पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावर सज्ज झालेले ते 10. पहिलं पॉवर प्लेचं निर्णायक षटकामध्ये 10 धावा खर्च झालेले आहेत आतापर्यंत. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो सचिन. तर आता साधा आणि सोपा समीकरण येऊन ठेपलेला आहे. 18 चेंडू 44 धावाची आवश्यकता छत्रपती 11 या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सचिन, तर स्ट्राईकवर शरद. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात 11 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे तो सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सचिन. हा आपलातून चेंडू मारलेला आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि हा दणदणीत षटकार येतोय शरदच्या बॅटमधून. बॅटच्या मधोमध बसला, जसा आला तसा बॉल लाईनच्या बाहेर खणखणीत षटकार 7 धावांसाठी. आणि 7 धावानंतर धावफलकावर सज्ज झालेले आहेत 17. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सचिन, तर स्ट्राईकवर सिद्धेश. शरद स्वतः बॉलर खाण्यात चांगला झेल येते. कुठेतरी बॉलरने कमबॅक केलेला आहे, कारण मागल्या चेंडूवर शरदच्या बॅटमधून षटकार आला होता. आता मात्र त्या शरदला डगावच्या दिशेने परतताना सचिनने चांगला झेल इथे घेतलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. तर शरदची जागा भरण्यासाठी आता मैदानात उतरलेला आहे तो अभिषेक. तर अभिषेकला मोठी खेळी खेळण्याची आवश्यकता आहे. सोळा चेंडू 37 धावाची आवश्यकता आणि साधा आणि सोपं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सचिन, तर स्ट्राईकवर सिद्धेश. चांगला चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा स्टेपअप केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण करण्याची, 1 धाव पूर्ण. हे चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. 1 धाव धावफलकावर पुढे होत असताना धावफलकावर धावा सज्ज झालेल्या आहेत त्या 18.
तर स्ट्राईकवर आता मात्र अभिषेक आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सचिन, स्ट्राईकवर अभिषेक. हा देखील डॉट बॉल. कुठेतरी कमबॅक करताना पाहू शकतो आपण बॉलर. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. अभिषेक स्ट्राईकवर. हा देखील ते बॅट इथे एक धाव इथे मात्र पूर्ण केलेली आहे आणि एका धाव्याने धावफलक सज्ज झालेले आहे ते 19च्या घरात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर सज्ज झाले ते 19. आता मात्र साधे आणि सोपे समकर येऊन ठेपलेले आहे. 12 चेंडू 35 धावा. अजूनही 2 ओव्हरच्या षटकातील खेळ बाकी आहे. 12 चेंडू 35 धावा. साधे सोपं समीकरण येऊन ठेपलेले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा देखील डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर भरत. हा देखील डॉट बॉल. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षक आणि इथे विकेटचे पतन. अभिषेक मात्र डगावच्या दिशेने परतताना आपण पाहू शकतो रनआउटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी आपण भरतकडून पाहू शकतो. 2 चेंडू, कोणतीही धाव दिलेली नाही. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन आलेलं आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. अनिकेत आता मात्र मैदानात पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज भरत. हा देखील चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे आणि इथे मात्र मिसफील्ड होते. क्रिकेटमध्ये चुकीला सर माफी नाही. आणि मिसफील्ड आपण पाहू शकतो राजमुद्रा 11 या संघाकडून. तर स्ट्राईकवर अनिकेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर भरत. तर स्ट्राईकवर आहे अनिकेत. पंच आमच्यापर्यंत 2 हात स्वेअर. 1 बाउन्स. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर भरत. स्ट्राईकवर अनिकेत. हा आपलातून मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे.
आणि चांगला झेल इथे आपण पाहू शकतो लॉंगाच्या दिशेने आपण. तर इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचे पतन अनिकेतच्या स्वरूपात झालेले आहे. ते कुठे मात्र बॉलरने चांगली गोलंदाजी आत्ताच्या सत्रामध्ये केलेली आहे. तिसरे षटक घेऊन आलेला आहे भरत. सकलीन तर अनिकेतची जागा भरण्यासाठी आता सकलीन आलेला आहे. 5 चेंडू झाले ना. तर स्ट्राईकवर सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकवर शकलेन. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर भरत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 17पर्यंत क्षेत्ररक्षक खाली आहे आणि चांगला झेल. चांगली गोलंदाजी, चांगला झेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकता भरतच्या स्वरूपात. आतापर्यंत 7 चेंडू 2 गडी बाद तर 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत भरतने. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. 21 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. नाही, अजूनही अंतिम चेंडू बाकी आहे आणि भरत मात्र हॅट्रिकच्या वरती आहे भरत. मागल्या 2 चेंडूवर 2 विकेट भरतने आपल्या नावावर केलेले आहे. पाहूया आता तिसरी विकेट देखील भरत आपल्या नावावर करू. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. हॅट्रिक आणि क्रिकेटचे ब्रह्मास्त्र खोदून काढलेले आहे. काय अफलातून इथे गोलंदाजी केलेली आहे भरतने. आत्ता मात्र 21 धावा धावफलकावर सज्ज झालेल्या आहेत. भरतने मात्र आपल्या षटकात 2 धावा खर्च करून 2 विकेट घेतलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो भरत. तर 7 चेंडू 33 धावा ची आवश्यकता छत्रपती 11 या संघाला. कुठेतरी जड पारडं झालेलं आहे. 7 चेंडू 33 धावांची आवश्यकता साधं सोपं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. कुठेतरी 18 चेंडू 37ची मॅच ती आता मात्र 7 चेंडू 33 धावावर येऊन ठेपलेली आहे. तर पॉवर प्लेचं चौथं शतक घेऊन आलेला आहे रवी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं शतक घेऊन आलेलं तर रवी. तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर रवी. हा देखील चांगला चेंडू. ते 1 धाव पूर्ण केलेले आहे. दुसरी धावेची सांगता नाही. कुठेतरी शांत क्रिकेट आपण पाहू शकतो. कुठेतरी राजमुद्रा एवढ्या संघाने कुठेतरी कमबॅक केलेला पाहू शकतो आपण. चांगली खेळपट्टी, चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा रवी. हा देखील आपला तो चेंडू मारलेला आहे. बॅटच्या मधोमध आणि क्षेत्ररक्षक खाली आहे आणि चांगला झेल येते. आजच्या मॅच मध्ये तिसरा झेल या क्षेत्ररक्षकाने घेतलेला आहे. शकलेन मात्र डगआउटच्या दिशेने जाताना परतताना आपण पाहू शकतो.
कुठेतरी छत्रपती 11 संघाच्या तोंडावरती निराशा आहे. तर व्हीपी रायडर महापे वर्सेस साई श्रद्धा 11 घनसोली शेवटचा कॉल आहे. दोन्ही संघाचे कर्णधारांनी नाणेफेकी करण्यासाठी यावे, नाहीतर 2 ओव्हरची मॅच करण्यात येईल. हा देखील आपला हातून चेंडू मारलेला क्षेत्ररक्षक खाली आहे आणि क्षेत्ररक्षक फक्त बॉल चेंडूकडे पाहू शकतो, कारण हा बॅटच्या रडारमध्ये आलेला बॉल मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय दणदणीत षटकार. कुठेतरी मात्र उशीर होतो छत्रपती 11 या संघाचे. ते मात्र 2 चेंडूमध्ये 25 धावाची आवश्यकता. साई श्रद्धा घनसोली या संघाचे कर्णधारांनी लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधावा, कारण पुढल्या मॅचचे नाणेफेक करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर संघ बाद करण्यात येईल. अंतिम चेंडू